हजारो वर्ष जुनं मंदिर, हिरवगार दऱ्या आणि निसर्गाचा नाद हा आहे अनसीन कोकणाचा आध्यात्मिक दिवस. नमस्कार, मी माया. पहिला दिवस संपला गणपतीपुळेच्या शांततेत आणि आता दुसऱ्या दिवसात सुरुवात अजून एक अनसीन प्रवासासोबत. सकाळचं पहिलं काम गरमागरम वडापाव आणि एक लोकल ठिकाणी चहा. त्या चहाच्या वाफेत दिवसाची सुरुवात एकदम धमाकेदार झाली. गाडी सगळे मित्र, म्युझिक सुरू आणि रस्त्यावरून जाताना दोन्ही बाजूला नारळ झाड. आजचं पहिलं ठिकाण लोटेश्वर महादेव मंदिर. नदीच्या काठावर वसलेले हे शांत ठिकाण म्हणजे एकदम निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मंदिर. थंड वारा, घंटाचा नाद आणि मंदिराचे ते प्राचीन सौंदर्य. क्षणभर वाटलं वेळ थांबलाय. यानंतर आम्ही पोहोचलो सप्तेश्वर मंदिरात. एकदम हिरवाईत लपलेलं हे मंदिर, त्याचं वातावरण इतकं शांत होतं की आवाज करायची इच्छा नव्हती. खरं कोकण म्हणजे असंच, गर्दीतून दूर पण मनाच्या जवळ. आणि शेवटी आमचा प्रवास संपला मार्लेश्वर मंदिरात. धबधब्याच्या आवाजात, पावसात थेंबात आणि त्या गुहेत वसलेले शिवालय. एकदम भव्य आणि पवित्र अनुभूती होती. 2 दिवसाचा प्रवास पण अनुभव 100 दिवसाचा. हा होता अनसीन कोकणाचा दुसरा दिवस. जर तुम्हालाही असं शांत, सुंदर आणि लपलेलं कोकण अनुभवायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या अनसीन महाराष्ट्र सफरीसाठी आताच फॉलो करा.